तर मित्रांनो, धनाजी तात्यांच्या आयुष्यात त्यांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये, जो बॅड पास चालू आहे त्याला खऱ्या अर्थानं साथ देणाऱ्या अर्धांगिनी आहेत, त्या ताई आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया, कारण एक दुःखाचा डोंगर कोसळला असताना कुणीतरी खंबीरपणे उभं राहणार असतं तरच माणूस त्यात तरू शकतो. आणि खरंच ताई, तुम्ही खूप म्हणजे तुम्ही त्यांना साथ देत असाल, त्यामुळेच ते इतक्या त्यांचं धडपडणं आहे. तर पहिल्यांदा तर ताई सांगा की राजाचं असं तुमच्यातून निघून जाणं, राजाबद्दलच्या तुमच्या काय आठवणी आहेत? दत्तक राजा घेतलेलं. राजा अवघे 4 महिन्याचा होत, म्हणजे 4 महिने झाले त्याला आणून. आणि असं वाटलं नाही कधी की तो फक्त 4 महिनेच झाला आमच्यात आहे. असं वाटलं की तो पहिल्यापासूनच त्याचं आणि आमचं म्हणजे काहीतरी नातं आहे. एवढा शहाणा बैल ना, की अगदी लहान मुलांना जरी हातातून घेऊन गेला ना तरी तो बिंदास अगदी न मारता, म्हणजे न काही त्याला इजा पोचवता तो असं जायचा. आणि त्याचं जाण्यानं खरं बघायला तर एक शॉकिंग आहे. खरं तर ते आमच्यासाठी खूपच शॉकिंग आहे. एकतर लंपीमुळे आधीच 2-3 जनावरं गेलेली. पण हा चांगला झालेला आणि अचानक एखाद दुसरं काहीतरी त्याला वाटलंच अल्पशा आजार नव्हतं. व्हावा आणि त्यातून हा जावा हे अनपेक्षित आहे आमच्यासाठी. खरं तर जसा आमचा मोठा शंकर होता त्याच्यानंतर राजावर इतका जीव लावला होता ना, की असं म्हणजे पोटचा मुलगा खरं तर. इतकं छान ते तुम्हाला कधीतरी फोटो तुम्हाला मी नक्की दाखवेन, की किती कवटाळून वगैरे त्याला घेतलेलं किंवा त्याची माया केलेली. नाहीतर किती शांतपणे आणि किती विनम्रपणे तो उभा राहिलेला आहे. आणि आता जेच घडलं ते खरोखर अतिशय वाईट घडलेलं आहे. हे असं कुणालाही घडू नये. कुणाच्याही बाबतीत घडू नये, की एवढी मोठी भरलेली दावण आज क्षणात मोकळी होते आणि त्याचं दुःख जे असतंय ना, ते पोटच्या मुलासारखंच असते. व फक्त जनावरांना वाचा असते. नाहीतर प्रेम तर ते भरपूर करतात. राहता राहिला नियतीचा प्रश्न. तर माहिती नाही की नियतीच्या मनात काय होतं, की तो अचानक घाला आमच्यावर झालाय. आता हे नैसर्गिक आहे खरं तर. पण यांनी पण म्हणजे असं थोडंसं आता सावरायला पण पाहिजेल आहे. त्यातून मी प्रयत्न करतेय, की यांनी खूप सावरावं आणि नव्या उमेदीनं उभं राहावं. जेणेकरून की तुम्ही आहे हा वारसा, आहे ही प्रेरणा तुम्ही आता नवीन पिढीला देताय. तुमच्याकडनं मुलं शिकतायत. बरोबर. तरुण पिढी शिकतीये तुमच्याकडून. तर हीच प्रेरणा कायमस्वरूपी त्यांनी म्हणजे तात्यांनी ठेवावी आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायला मी आहेच. म्हणजे मी त्यांच्या सोबत आहे, होते, आहे आणि राहणार. तुमचा पहिला व्हिडिओ पण मी बघितलेला त्याच्यामध्ये. बंदीच्या काळामध्ये पण तुम्ही जाऊन तिथे बोललेलं, म्हणजे ह्यातूनच समजतं की सुरुवातीपासून तुमची साथ किती मोलाची त्यांना लाभली खऱ्या अर्थाने खरं ताई. सांगायचं ना, की अर्धांगिनी म्हणजे अर्ध अंग असतं. मग त्यात आणि महत्वाचं म्हणजे त्यांचाही तितकाच मोठा वाटा आहे, की त्यांनी मला ते स्टेज निर्माण करून दिलेलं आहे, की आज या क्षेत्रात सुद्धा स्त्रिया पुढे आल्या. त्याहीपेक्षा म्हणजे मोठी बाब नाहीये ना. बरोबर. सुरुवात कुठून तरी करणं गरजेचं आहे आणि ते नक्कीच. पुढे वारसात जाणं गरजेचं आहे आणि तो खरं तर त्यांनी मला दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी सुद्धा या क्षेत्रात नकळत ओढली गेले आणि एवढी ओढली गेले, की आज त्या क्षेत्रात काय होतंय, कसं घडतंय, कसं चालू आहे, हे बघितले. पडतीचा काळही मी पाहिलेला आहे. उभारीचा काळही मी पाहिलेला आहे. ज्यावेळेस बंदी होती, त्यावेळेस अक्षरशः जे आहेत म्हणजे बरेच लोक आहेत. आपले बोदगे साहेब आहेत, शेवाळे आबा आहेत, परत टाकळकर आहेत, आप्पा, मोहिते आप्पा आहेत, हे आहेत आणि आपले महेशदादा आहेत. एवढी मोठी दिग्गज लोकांनी यामध्ये एवढं प्रयत्न केले, की या लोकांनी अक्षरशः संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. मग त्यांचा जर संसार आता पुढे नेलाय, तर त्या त्यांच्या अर्धांगिनीने नेलाय. त्या काळामध्ये या लोकांनी फक्त आणि फक्त बैल बघितली, की जेणेकरून हे सुरू होणं गरजेचं होतं. आणि आज मला बोलताना फार आनंद होतो, की एवढ्या लढ्या हे होते, शेवटपर्यंत होते आणि ते लढले, ते जिंकले. जिंकली हे हे महत्वाचं. महत्वाचं आहे. आणि त्यात बऱ्याच लोकांनी त्यांना सहकार्य पण केलं. आपल्या लोकांनी पण सहकार्य केलं. पण आजच्या वेळी बैलगाडी शर्यत बघताना कुठेतरी पारंपरिक खेळ असं लुप्त होत चाललंय असं मला वाटतंय. का तर जो खेळ राहिलेला नाहीये. आज त्याला वेगळाच दर्जा प्राप्त झालेला आहे. आज फक्त खेळ खेळ नुसता खेळ म्हणून बघितला जातो. आज पैशाचं माध्यम झालेलं आहे ते. म्हणजे एक प्रकारचं आता तुम्ही समजू शकता. पहिल्यातलं जे बैलगाडी शर्यत होती मनोरंजन होतं खूपच किंवा फरक खूप झालाय त्यामध्ये. सरळ होतं, सरळ रेषेत होतं, की बाबा आज बैलांच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत, नाही का? मग काही काही अतिशय चांगले प्रसंग पण आहेत, काही अतिशय वाईट प्रसंग पण आहेत. तर हे असे चांगले प्रसंग प्रत्येकजण म्हणतं, की असावेत. पण वाईट प्रसंग जे घडतायत त्याच्यावरही अखिल भारतीय संघटना आहे.
ती आळा घालतीये. आणि ही एक बाब चांगली आहे की आतापर्यंत संघटनेने बरेचसेच लोकांचे प्रश्न सोडवून ही शर्यती योग्य रीतीनं करण्यास मार्गदर्शन केलेलं आहे बरोबर. असं. आणि आता राहिलं आता आमचं ह्याच, तर आम्ही गप्प नाही बसणार. हीच तर जिद्द आहे किंवा हम्म. हेच महत्वाचं आहे. जे गेलंय ते पुन्हा वैभव मिळवून आणणार आहोत. फिनिक्स पक्षासारखं अ, राखेतून पुन्हा पुन्हा उभे राहायचं. हो. आणि ही जिद्द तुमची आहे, तीच प्रेरणा त्यां- तात्यांची आहे. हा आणि तुमच्याकडूनच ती प्रेरणा जाते तुम्ही सांगितल्याप्रमाणे. दुसरे कारण मला माहिती आहे की यांचा म्हणजे जे ध्येय आहे, जे उद्देश आहे की असेलही, आता ते सांगतात ना की एखादा व्यवसाय करा, सगळं आपलं घर बघून, परिवार हा. बघून तुम्ही हे करा, याच्यामध्ये उतर- त्याच माध्यमातून हे पण प्रयत्न करतायत. पण त्यांचा एकुलता एक छंद म्हणजे बैलगाडी शर्यत आहे. बरोबर. माणूस सगळ्यापासून वंचित राहू शकतो, पण छंदापासून वंचित नाही राहू शकत. ते आयुष्य आणि तो छंद त्यांचा छंद मलाही जपायचा आहे आणि त्यांनाही जपून द्यायचं आहे. त्यामुळे इन फ्युचर पण असेल, आत्ताही असेल, तर ती जिद्द, ती उमेद पुन्हा नव्याने येणार. आणि काय माहिती नाही देवाच्या मनात काय असेल. आज राजासारखा दुसराही राजा आमच्या दावणीला नक्की तयार होणार. नक्कीच ताई येणार. आणि तुमचं आम्ही हे पण बघितले की शंकर विषयीचं तुमचं प्रेम, म्हणजे शंकरानंदीचे बरेचसे व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये म्हणजे तात्यांना बाप म्हणणार आणि तुमचा तर आई, तुम्हाला आई म्हणणारा शंकर होता. असा नंदी पुन्हा तयार झाला का दावणीमध्ये तुमचं? म्हणजे ते एक वेगळंच नातं त्याच्यामध्ये, म्हणजे तो गुलाल घेऊन आला की तो सरळ तुम्ही नाही दिसला की किचन पर्यंत येणार. बरोबर काय बरोबर. सांगाल त्याच्याबद्दल, आठवणी थोड्याफार? हा, तो म्हणजे जीव. खरंच बस. असं म्हणजे तो यायचं खरंच जीव, तुमच्यापर्यंत? खरोखर यायचा तो. खरं सांगायचं आणि त्याच्यावर सांगताना सुद्धा असं गहिवरून आल्यासारखं होतं. काय होतं की एक काळ होता, तो इतका शहाणा असा बैल होता ना की शंकर म्हणून नुसतं लांब हाक जरी मारलं ना, असेल तिथनं दावणीला तो उठून उभा राहणार, आणि तुम्ही ओवाळल्याशिवाय तो परत जायचा नाही. जायचा नाही. काय एकदा म्हणायचं हे? मैदानात तो एकदा गुलाल घेऊन आला ना, सरळ पळत यायचा किचन पर्यंत. तुमची वाट बघत हो, बसणार. तिथंच थांबणार. आणि मोठं मैदान होतं कोरेगावचं, ते 1 नंबरचं बक्षीस आणलेलं त्याने. आणि सगळी जमा होती. आणि त्या दिवशी नेहमीसारखं मी किचन मधनं गेले नाही, पण मी हॉलमधून गेले. तर नेहमीसारखा तो किचन पर्यंत आला आणि मी हॉलमध्ये गेले, त्याला ते दिसलंच नाही. पण मला शोधत किचन पासून हॉल पर्यंत आला. बापरे. हो. आणि त्याला सवय म्हणजे होती, वाचाच नव्हती, वाचा बाकी नव्हती, सगळं पण प्रेम होतं. माणसाप्रमाणे. की त्याला अशी सवय होती की त्याला ओवळल्यानंतर खायला घालायचं आणि गोंजरायचं. आता खूप माणसं होती त्यामुळे मी गोंजरलेलं नव्हतं. मग ते काही केलं तो हालायलाच तयार नाही जागचा, की असं काय झालंय, असं काय झालंय. कितीतरी पोरं त्याला ओढतायत, शंकरचं तरी हालायला हालाय तयार नाही. म्हणलं नक्की काय चुकलंय. मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी गोंजरायचं राहून गेलं माझ्याकडून. पण त्याला सरळ सरळ असं गोंजरलं. एकही कुणाचाही हात न लावता शंकर आमचा आहे असा दावणीला जाऊन उभा राहिला. हे न उलगडण्यासारखं उलगडण्यासारखं कोड आहे खरोखर. आज जे कितीतरी प्राणी आहेत, कोणाला कुत्रा आवडतो, मांजर आवडतं, बैल आवडतं. पाळीव प्राण्यांमध्ये सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात दिलखेचक जर कोण असेल ना, तर बैल आहे. आज त्याला आम्ही बैल म्हणताना म्हणतो, पण खरं तर तो आमच्या घरचा नंदी आहे. ते समजते. पण तुमच्या बोलण्यातून तुम्हाला नंदीविषयी पहिल्यापासूनच प्रेम होतं का इथे आल्यानंतर ती आवड निर्माण झाली? नाही, हा, ती आवड मला इथं आल्यानंतर निर्माण झाली. म्हणजे त्यांनी मला ती आवड, तो गोडवा मला त्यातला नंतर कळला की काय असते. आणि खरं तर त्यांचं संसार माझा, पण बैलगाडी हे जीवन त्यांचं आहे. ते तिथं जगलेत, ते त्यात वाढलेले आहेत. त्यांचे लाईफ म्हणजे आमचे सासऱ्यांपासून, आजी सासऱ्यांपासून तो छंद आहे. मग तो त्यांनी जपलेला आहे. आणि तो एखादा छंद किंवा एखादा व्यवसाय कोणताही काही असो, ते रक्तात हाडात कसं भिनलेलं असतं, तसं बैलगाड्या शर्यती त्यांच्या रगारगात आणि बैल त्यांच्या नसानसात आहेत. खरंच आहे. आणि ताई तुमचं पण कौतुक एवढ्यासाठी की तुम्ही या क्षेत्रामध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला ती आवड निर्माण झाली. तुम्ही तात्यांना खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत साथ देत आहात. अजून पुढेही त्यांना खचू देणार नाही इथपर्यंत नक्कीच तुमचे नाही. विचार आहेत. ताईनं खऱ्या अर्थानं मानलं पाहिजे. कारण हे क्षेत्र असं आहे की त्याचा भरोसा नाही. काही वेळेस गुलाल येणार, नाही येणार. पण ह्या क्षेत्रामध्ये एक पाठबळ देणं किंवा खंबीरपणे उभं राहण्याची जी गोष्ट आहे ती ताईंसारखीच असायला पाहिजे खेळ मानसिकता. म्हणलं की हार आणि जीत येतेच. जसं तुम्ही जिंकणं पचवता, हार पण पचवलीच पाहिजे. आणि चला तुम्ही या आज क्षेत्रामध्ये आज थोडं ठीक कमी आहे ना, आज नाही उद्या भेटेल, उद्या त्याच तर आशेवर माणूस जगतो. बरोबर आहे. मग हे पण पाहिजे ना. ताई सगळ्यांच्याकडे नसतं बरं का.
या क्षेत्रामध्ये बघितलं की तुमच्यासारखी पुन्हा उभारण्याची जे मानसिकता असते ना, खूप कमी लोकांच्याकडे असते बरं का. कारण काही काही जण खचून जातात, चला नको, थांबूया किंवा आणखी काहीतरी. पण तुम्ही असं म्हणताय की नाही, मी आतापर्यंत हा बॅड पॅच चालू आहे. पुन्हा त्यांना उभारण्यासाठी मी मानसिक तेवढं तयार करेन हो, पुन्हा याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच. हे तुम्हाला हे शिकण्यासारखं आहे ताईंच्याकडून की थांबला तो संपला ना, मग बरोबर आहे. थांबायचं नाही, आणि लढायचं. बरोबर आहे. होईल आणि तसं लढायचं. ताई ज्या सांगत आहेत त्या लढण्यामध्ये आपण पण त्यांना शुभेच्छा देऊया की त्यांची आतापर्यंत त्यांनी बैलगाडा शर्यतीची बंदीच्या काळामध्ये पण त्या सहभागी होत्या. इथून पुढचा पण लढा आहे. त्यासाठी ताई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप आणि धन्यवाद. तुम्ही जे विचारत आहेत तसंच त्याच विचाराने चाला आणि आम्हाला पण नक्कीच. तुमच्याकडून प्रेरणा भेटते. खरं तर खऱ्या तुमच्या अर्थानं. चॅनलचे सुद्धा खूप आभार की मला आज बोलायची संधी दिलीत. आणि सांगायचं तर ना, बरेचसे चॅनलवाले येतात, बाईट घेऊन जातात आणि सगळेच संधी देतात. पण मोस्ट ऑफ मन मोकळ्या गप्पा ह्या आज तुमच्या बरोबर झाल्या. ताई मला पण खूप छान वाटलं कारण अशा मलाही खूप प्रकारचं छान वाटलं. कोणतर भेटणं आणि असं तुमचा सहभाग म्हणजे तुमचे विचार छान वाटले. एवढंच बोलणं झालं पण खूप भारी वाटलं की तुमच्याशी तुमचं ह्या क्षेत्राविषयीचं प्रेम आणि एक असणारं खंबीर साथ याचं उदाहरण मला पण खूप शिकायला भेटलं एवढ्याशाच गप्पामधून. मलाही आणि खूप आनंद झाला आज तुमच्याशी बोलताना आणि स्वतःचं मत मांडताना. पुन्हा एकदा तुम्ही माझ्या शंकरची आठवण मला करून दिलीत त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. एकतर आठवणीचा विषय तसा येतच नाही कारण तो नेहमीच माझ्या आठवणीत आहे, मनात आहे. पण आज पुन्हा एकदा राजाच्या निमित्तानं त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. खरंच असं आहे. आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, तुमच्या विचारांसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आमच्या चॅनलच्या वतीनं आणि पुन्हा असाच तुम्हाला भेटण्याचा योग यावा अशी नक्की. अपेक्षा करते. खरंच थँक्यू बोलल्याबद्दल आणि तुमचे तुमचे विचार सुद्धा धन्यवाद. तुमच्या चॅनलचे धन्यवाद. की मला इथे येऊन बोलायची संधी दिली. थँक्यू.